जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया प्रादेशिक वृत्त। हिंगोली, परभणी आणि नांदेड या 3 जिल्ह्यांचे लक्ष लागून राहिलेल्या पूर्णा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे। 21 जागांसाठी 18 जूनला मतदान होणार असून 20 जूनला निकाल जाहीर केला जाणार आहे। या निवडणुकीसाठी विद्यमान चेअरमन जयप्रकाश दांडेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तर टोकाई साखर कारखान्यावर एकहाती सत्ता मिळवणारे शिवाजीराव जाधव यांनी सुद्धा या निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे। शिवसेनेचे सुद्धा स्वतंत्र पॅनल या निवडणुकीत उभे राहणार असून या ठिकाणी तिरंगी लढत रंगणार असल्याचे सध्या तरी चित्र आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।